पंचशील सेवा भावी संस्था आयोजित कार्यक्रम बुद्ध पूर्णिमा के तहत 3 मई 26 दिन मनोरंजन कार्यक्रम बुद्ध भीम गाने से भरा जल्लोष मनाया गया। अध्यक्ष अशोक पगरे, सचिव हनुमंत कनवाथू, खजिनदार अशोक रणपिसे, उपाध्यक्ष जगन वंजारे, तातोबा कामबठे, हिरामन बंसोडे, रमेश अजनीकर, सतीश बलखंडे, समाजसेवी राजेश साठवे, संतोष पवार, दीपक खरे, किरण खरे, तारकेश्वर राम, चंद्रभानपाल, सिकंदर आराव, राहुल सूर्यवंशी, महिला मंडट, यशोदा डोंगरे, प्रज्ञा साठवे, शकुंतला बंसोडे, सुजाता आराव, शांताय अजनीकर, महानंदा राउत, कमल पवार, आजीबाई मान्यवर, डॉक्टर विदिशा चंदन शिवे, डॉक्टर प्रणिता डोंगरे, मान्यवर शहाजी धाहीजे, शशिकांत मोहिते, मच्छिंद्र माने, दादा कामबठे, अविनाश पवार, विनोद राज, पप्पू चौहान, बाठू कामबठे, तुकाराम देवडे, गीता मैडम, तारकेश्वर चौहान, समाजसेवक राजेश साठवे कार्यक्रमाला उपस्थित होते। सारे भिखारी बने माला मेरे सर्वांना बुद्ध जयंती व भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि मी बाबासाहेबांवर एक शायरी बोलणार आहे कि पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। अरे बेरंग रहती थी ये धरती और आसमां का रंग नीला नहीं होता। अरे भारत तो कब का कंगाल हो जाता था देव, ये भारत तो कब का कंगाल हो जाता था देव, उसे भीम जैसा हीरा नहीं मिला होता, उसे भीम जैसा हीरा नहीं मिला होता। बुद्ध पौर्णिमा आमची 1 तारखेला झालेली आहे, पण आज आमचा जो कार्यक्रम आहे, जो आमचा उत्साह आहे, आज आम्ही लोकांमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने बुद्ध पौर्णिमा, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 तारीख 15 तारीख आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी केली। पंचशील सेवा भावी संस्थेच्या वतीने एकतानगर ओल्ड म्हाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सर्व समाज बांधव एकत्र होतात आणि मोठ्या उत्साहाने जयंतीचा जो कार्यक्रम आहे मोठ्या उत्साहाने साजरा करतात। एवढं गोष्टी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज म्हाडामध्ये एकतानगर पंचशील सेवा संघ हे नेहमी कुठल्याही गोष्टीत सक्रिय असतं, कार्यरत असतं। आणि धम्माचा आणि बाबासाहेबांचा जो प्रचार प्रसार आहे या विहारांच्या माध्यमातून आमचे अशोक पगारे साहेब म्हणा किंवा आमचे राजेश साळवे साहेब, तारकेश्वर राम, धाईजे साहेब, आमचे नेहमी असे सर्व एकत्र मिळून खूप उत्साहाने हा धम्म प्रचार आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। आणि तसेच आमच्या सर्वच बांधवांनी घरात न बसून राहता या कार्यक्रमांमध्ये, अशा कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी व्हावं आणि शोभा वाढवावी हीच माझी नम्र विनंती आहे। इथे थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आज इथे सर्व उपस्थित जनसमुदाय त्यांना मी पंचशील सेवाभावी संस्थेच्या वतीने भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे। नमो बुद्धाय। सर्वांना जय भीम। कांदिवली वेस्ट एकतानगर म्हाडामध्ये पंचशील सेवाभावी संस्थेतर्फे आज 2-3 दिवस झाले कार्यक्रम राबत आहेत। पौर्णिमेचा पण कार्यक्रम झाला आदल्या दिवशी, पुन्हा नंतर 1 दिवस अगोदरच रात्री आम्ही 11-11:30ला चैत्यभूमी दादर येथे दीप प्रज्वलितेचा कार्यक्रम झाला ह्या संस्थेतर्फे। आणि साळे भाऊ वगैरे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ह्या सगळ्याच्या प्रयत्नाने आम्ही तो त्या दिवशी 30 तारखेच्या रात्री तो एक कार्यक्रम झाला। दुसऱ्या दिवशी मग बुद्ध पौर्णिमा, त्याच्यानंतर मग परत 2-3 दिवस झाले लगातार आम्ही काही ना काही सामाजिक या कार्यकर्त्या म्हणून या
सामाजिक कार्यकर्त्यांच्या संगतीने म्हणजे आम्ही छोटे मोठे चळवळीत सहभाग आहोत आणि 2 दिवस झाले आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो होतो. हे केला बुद्धांची प्रतिमा वगैरे देण्यात आली, भेटवस्तू देण्यात आले वगैरे. आणि आज त्याच बुद्ध जयंती निमित्त आज पंचशील सेवाभावी संस्थेतर्फे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. घुले सरांचा कार्यक्रम आलाय आणि खूप छान प्रतिसाद आहे आणि थँक्यू. सर्वांना मानाचा जय भीम. आणि डोंगरे त्यांनी तर सर्व पार्श्वभूमी सांगितलेलीच आहे, पण त्यात भरीसभर म्हणून मी अजून काही गोष्टी सांगते. सर्वप्रथम या पंचशील सेवाभावी संस्थेचे जे आमचे म्हणजे बॉडी बनली, कमिटी बनली आहे, त्यामध्ये सर्वप्रथम आमचे अशोक पगारे अध्यक्ष, हिरामन बनसोडे आणि आहेत जे पदावर सर्वांना म्हणजे मानाचा आणि एक अभिमानाचा जय भीम की ते हे बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याबरोबर मला अभिमान आहे की मी राजेश साळवेंची मिसेस आहे आणि त्यांच्या या धडधडीच्या कार्यात मी त्यांची साथ देत आहे. आणि ह्या वर्षी खरंच एक ऐतिहासिक असं काहीतरी बुद्ध पौर्णिमा घडत आहे. दरवर्षी होतेच बुद्ध पौर्णिमा, पण या वर्षी 30 एप्रिलच्या रात्री जेव्हा आम्ही तिथे दीप प्रज्वलित करण्यासाठी गेलो तर खरोखर आमच्या तोंडून शब्द निघाले की हा एक इतिहासच घडला जाणार आहे. आणि हो, दरवर्षी अशाच प्रकारे बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम आयोजित व्हावेत. आणि आज आमच्या सर्वांचे चाहते घुले साहेब जे आहेत ते आपल्याला अजून त्यात भरीसभर म्हणून छान कव्वालीचा कार्यक्रम बुद्ध जयंतीवर आधारित घेत आहेत. असेच कार्यक्रम राबवण्यात येऊ ही सर्व धम्म बांधवांना विनंती. आणि याच्यामध्ये सर्व धम्म महिला, धम्म बांधव सहभागी होत आहेत, त्याबद्दल मनापासून आभार. तो जो मतलब बुद्ध जी की जो विचारधारा थी पूरे विश्व में विचारधारा से हमारे महान बुद्ध जी का इतना बड़ा नाम है. और हम साल में एक दिन नहीं, साल में कम से कम 2 दिन उनकी मतलब मनाए जन्मदिन. मतलब तो सबकी मतलब हम एक दिन मनाते हैं, बाबा साहब अम्बेडकर का साल में 2 दिन 3 दिन मनाए तो लोग और जागरूक होंगे. और जो हमारे जितने महापुरुष है सबको मतलब हम अगर आगे लाने का है तो हम एक कार्य निरंतर करते रहेंगे और साल में कम से कम 2 दिन 3 दिन मनाएंगे और हम मिल के मनाएंगे. आज या ठिकाणी पंचशील सेवाभावी संस्थेच्या वतीने भगवान तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2570वी जयंती अगदी थाटामाटात साजरी करत असताना मी एकंदरीत या सगळ्या कार्यकर्त्यांनी, बंधू भगिनींचा जो बघतोय माहोल बघतोय तो अत्यंत खूप चांगला आहे. तरी मी या भगवान गौतम बुद्धांच्या 2570व्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो. जय भीम. तो आज पहली बार भारत में या महाराष्ट्र में एक में तो कामगार दिन होता ही है, एक में महाराष्ट्र दिन भी होता है, लेकिन 1 मई के दिन बराबर आज वैशाखी पूर्णिमा बुद्ध जयंती भी आई. तो बुद्ध जयंती के साथ साथ कामगार दिन, महाराष्ट्र दिन की सभी को मैं शुभकामनाएं देता हूँ. और आज माहौल ऐसा है पूरे देश में कामगार दिन के अवसर पर कामगार की क्या परिस्थिति है आपको सबको पता है. महाराष्ट्र दिन के अंदर महाराष्ट्र में जो आजकल होने जा रहा है वो भी बहुत भयानक होने जा रहा है. तो ये सारी बातों को मद्देनजर रखते हुए मैं बहुत ही सावध प्रतिक्रिया देता हूँ. और बुद्ध जी ने जो सभी को आज जो वर्ल्ड में जो चल रहा है तो आज सभी को बुद्ध नहीं बुद्ध की आवश्यकता है इतना कहकर मैं मेरी वाणी को विराम देता हूँ. वैज्ञानिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आज पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. त्या निमित्ताने तुम्हाला बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांना प्रथम जय भीम. आज बुद्ध पौर्णिमा निमित्त मी पंचशील विद्यार्थी अध्यक्ष म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय भीम. बांधला की नाही मग त्याचा भीमाचा फोटोच नाही, त्याचा बुद्धाचा फोटोच नाही आहे का? और कोणाच्या घरात नाही सांगा, ज्याच्या घरात नाही त्याच्या हातवरती करा. तुमच्या घरात नाही आहे का? मग आहे तर वरती करा. ज्याच्या घरात आहे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा